वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर 4 कोटी रुपये खर्चून उभारलेले मैदान पाडून टाका अशी अजब नोटीस नवी मुंबईच्या सिडकोने बजावली आहे। या नोटीशीवर नवी मुंबईच्या स्पोर्ट्स क्लबने तीव्र नाराजी व्यक्त केली। येत्या ऑक्टोबर महिन्यात फिफा वर्ल्ड कपचे 5 सामने नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत आणि या सामन्यांसाठी सराव व्हावा म्हणून नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये 4 कोटी रुपये खर्च करून मैदान तयार करण्यात आले। आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर हे मैदान नवी मुंबईतल्या सर्वसामान्य खेळाडूंच्या उपयोगाला येईल असा हेतू होता। मात्र तेच मैदान पाडून टाकण्याची नोटीस आल्यानं त्यावर नाराजी व्यक्त होती आहे। असं आहे की आम्हाला सिडकोचे बरेच ऑब्जेक्शन आला। एक तर त्यांनी सांगितलं की आम्हाला मेंबरशिप दिली पाहिजे। मेंबरशिप दिल्याने जर त्यांना त्यांच्या रेटप्रमाणे दिले तर 12 कोटीचं आम्हाला नुकसान होतं, कारण आता प्रिव्हेलंट मेंबरशिप आहे ती 12 कोटीपर्यंत त्यांचं नुकसान होणार। सिडकोने एक अडचण घातली आहे की तुम्हाला NOC आम्ही देत नाही आणि जर NOC दिलेली आहे तर फिफाचं टुर्नामेंट झाल्यानंतर ताबडतोब इट शुड ऑल हे सगळे जे स्ट्रक्चर डेव्हलप केले आहे ते शुड बी रिसॉर्ट टू नॉर्मल ॲज बिफोर। म्हणजे 4 कोटी जे आम्ही पैसे डेव्हलप करायला सगळे 4 कोटी लागत आहेत, ह्या 4 कोटींचं सगळं पाणी घालून टाकायचं आणि व्हॉट आर वी गोइंग टू अचीव आफ्टर दिस।